नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. क्रिकेटचा खेळ ठरला जीवघेणा. शिरडोनमध्ये किरकोळ वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला. शिरडोन तालुका शिरोळ येथे घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या क्षुल्लक वादावादीचे रूपांतर भीषण हाणामारीतून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला करून जखमी केलं. याबाबत जखमी शेतकरी प्रकाशराव भंडारे वय वर्ष 40 राहणार शिरडोन यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरडोन येथील विठ्ठल मंदिर शेजारी राहत असणाऱ्या प्रकाश भंडारे यांच्या घरासमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना वारंवार बॉल भंडारे यांच्या दारात येत होता. याबाबत भंडारे यांनी संबंधित मुलांना बॉल वारंवार इकडे येत आहे, जाळी लावून खेळा असं समजावून सांगत असताना संशयित आरोपी सिद्धार्थ मोहन कांबळे व किसन अनिल कांबळे आणि एक अनोळखी इसम राहणार शिरडोन यांनी भंडारे यांना तू कोण सांगणार, आम्ही इथेच खेळणार असं म्हणून वादावादी सुरू केली. वादावादीचे रूपांतर भांडणात होऊन यातील सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या जवळील धारदार कोयत्याने भंडारे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केलं. त्याचबरोबर एका अनोळखी व्यक्तीने भंडारे यांच्या पत्नीस हाताने मारून शिवीगाळ केली. अशी तक्रार फिर्यादी प्रकाश भंडारे यांनी दाखल केल्याने पोलिसांनी या तिघांविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत.